राधे राधे. वेलकम टू माय रेसिपी. तर आज मी माझ्या आवडीची मटर पनीर बिर्याणी केली आहे. मला बिर्याणी खूप आवडते आणि मी खास करून माझ्या बहिणीच्या हाताने बनवलेलीच बिर्याणी खातं. मी जास्त कधी करत नाही. मग क्वचित असं मन झाला तर मग मी बनवतं. तर मी आज सिंपल म्हणजे फक्त मटर आणि पनीर वापरूनच केले. मला जास्त भाज्या वगैरे नाही आवडत. आणि पनीर आणि मटर दोनच वस्तूंचा म्हणजे मी वापर केला आहे आणि मटर पनीर म्हणून बिर्याणी केली. ग्रेव्ही वगैरे बनवली, त्याच्यामध्ये मटर ॲड केले. जसे आपण नॉर्मल बिर्याणी बनवतो पूर्ण भाज्या वगैरे वापरून, त्याच्यामध्ये जशी ग्रेव्ही बनवतो तशी मी याच्यामध्ये पण बनवली आणि त्याच्यामध्ये फक्त मटर ॲड केले. याच्या व्यतिरिक्त मी कोणत्याच भाजीचा वापर नाही केला. पूर्ण ती ग्रेव्ही मी तेलावर शिजवून घेतली आणि थोडा आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी ॲड केला, जेणेकरून मटर पूर्ण शिजले पाहिजेत ना. आणि याच्यामध्ये तो तळलेला कांदा असतो ना बिर्याणीचा, तो याच्यामध्ये ॲड केला. आणि एकीकडे मी पूर्ण भात उकळत ठेवला, म्हणजे भात बिर्याणीचा शिजवून घेतला. म्हणजे गरम गरम भात असला ना मग दम पण मस्त लागतो. तर बघा अशा प्रकारे माझा भात पण पूर्ण खिलला आहे, एकदम लांब लांब आणि सुट्टा असा दाणा झाला आहे त्याचा. आता मी थर लावायला घेते. मी 4 थर केले. खालती भाजीचा थर ठेवला, त्याच्यानंतर भात टाकला आणि या भातावर परत भाजीचा मी एक थर दिला आणि परत त्याच्या भाताचा एक थर दिला आणि नंतर गार्निशिंगसाठी तळलेला कांदा. आणि मी मटर पनीर केले, त्याच्यामुळे मटर पनीर बिर्याणी केले, त्याच्यामुळे मी पनीर वरशी ॲड केले आणि थोडंसं काजू. आईला काजू जास्त आवडतात आणि टोमॅटो, म्हणून मी तिच्यासाठी असं वरशीने गार्निशिंग केला, कारण की मला टोमॅटो वगैरे एवढा आवडत नाही. आणि थोडीशी कोथिंबीर आणि मला कलर आवडतो बिर्याणीला, डबल कलर असला ना का खायची मजाच वेगळी, म्हणून थोडासा कलर ॲड केला. आणि तिला मी 15 मिनटं तरी वाफेवर अशी शिजवून घेतली, दम दिला. आणि बघा अशा प्रकारे माझी यम्मी अशी बिर्याणी, मटर पनीर बिर्याणी तयार आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करू मग. आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या गरम गरम बिर्याणी खायला. थँक्यू.